विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॉवर पॉइंटची फायनल एक्झाम टेक्स्ट सॉल्व करणार आहोत. तर आता मी प्रश्न वाचतोय आणि या ठिकाणी एकच सारखा प्रश्न डबल असेल तर तो मी स्पीडली करणार आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये नेचर टेक्स्ट टाईप करा, ते सर्व स्लाइड्समध्ये अप्लाय करा. यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्याच्यानंतर हेडर अँड फुटरवर जायचं आहे. फुटरवर गेल्यानंतर या ठिकाणी नेचर हे टेक्स्ट एंटर करून अप्लाय टू ऑल करायचं आहे. उत्तर 7 नेक्स्ट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये जंगल थीम टेक्स्ट टाईप करायचं आणि ते सर्व स्लाइडला अप्लाय करायचं आहे. इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. हेडर फुटरवर जायचं आहे. फुटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जंगल करून अप्लाय टू ऑल करा. 7 नेक्स्ट करा. दिलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये 10 अतिरिक्त स्लाइड ॲड करायचं आहे. 10 अतिरिक्त स्लाइड ॲड करायचं आहे म्हणजे डायरेक्टली ह्या स्लाइड न्यूवर न करता या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी क्लिक करायचे 10 वेळेस. पहिली स्लाइड काउंट करायची नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये कंटेंट विथ कॅप्शन हे लेआउट असणारी नवीन स्लाइड आपल्याला ॲड करायची आहे. या ठिकाणी कुठे ॲड करायची काहीच सांगितलेलं नाही, म्हणून कुठेच क्लिक न करता न्यू स्लाइडवर क्लिक करायचं आणि त्यांनी जी स्लाइड सांगितली कंटेंट विथ कॅप्शन या स्लाइडवर क्लिक करायचं. 7 नेक्स्ट करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 नंबरची स्लाइडवरील सर्व इमेजेस काढून टाकायचे आहेत. प्रत्येक इमेजवर क्लिक करायचं. कीबोर्डवर डिलीट ऑप्शन दिलेलं आहे. डिलीट की ॲरो कीच्या वरती त्या डिलीट बटन प्रेस करत जायचं आहे क्लिक करून आणि उत्तर 7 नेक्स्ट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 अतिरिक्त स्लाइड ॲड करा. स्लाइड शो रन करताना 34 स्लाइडला आपोआप 3 सेकंद नंतर दिसेल. अशा प्रकारे आपल्याला तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट अप्लाय करायचा आहे. मग यासाठी 4 अतिरिक्त म्हटले आहे. कुठली स्लाइड तसं म्हटलेलं नाही, म्हणून या ठिकाणी 4 वेळेस क्लिक करायचं आहे. 1 2 3 आणि 4 आणि 34 स्लाइड आपोआप दिसेल म्हणजे तिसऱ्या स्लाइडवर क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शन इफेक्टवर जायचं आहे. या ठिकाणी आफ्टर 3 सेकंद आणि या ठिकाणी याला पण करून द्या. चौथ्या स्लाइडला पण उत्तर सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी एक ब्लँक स्लाइड ॲड करायची आहे आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट हा टेक्स्ट टाईप करून त्याची फॉन्ट साईज 48 करायची आहे. सर्वात शेवटी म्हणजे या स्लाइडवर क्लिक करायचं आहे आणि एक ब्लँक स्लाइड ॲड करायची आहे. ही ब्लँक स्लाइड त्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा आहे. इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिसतोय टेक्स्ट बॉक्स, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट हा शब्द टाईप करायचा आहे आणि त्या डॉक्युमेंट शब्दाला सिलेक्ट करायचं आहे. होम टॅबमधून फॉन्ट साईज द्यायची 48. बाजूला क्लिक करा. 7 नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 8 नवीन स्लाइड ॲड करायचा आहे आणि पहिल्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा आहे. त्यामध्ये विंडो शब्द टाईप करायचा आहे. त्याला कॉपी पेस्ट सर्व स्लाइडमध्ये करायचा आहे. स्लाइड शॉर्टरमध्ये दाखवायचं आहे. इन्सर्टवर जायचं. सगळ्यात अगोदर आपण होम टॅबमधून सर्व स्लाइड ॲड करू. किती सांगितलं आहे 8. या ठिकाणी 8 वेळेस क्लिक करायचं आहे. पहिली स्लाइड काउंटिंग करायची नाही. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर या ठिकाणी विंडो कॅपिटलमध्ये दिलेला आहे विंडो शब्द, तो पहिल्या स्लाइडवरती क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. टेक्स्ट बॉक्स ॲड करा आणि या ठिकाणी विंडो शब्द टाईप करायचे कॅपिटल लेटरमध्ये. स्पेलिंग चुकली, उत्तर चुकणार. त्याच्यानंतर या इथे वरती क्लिक करून होम टॅबमधून कॉपी करायचं आहे. प्रत्येक स्लाइडवर जाऊन पेस्ट करायचं आहे. आणि त्याला स्लाइड शॉर्टर व्ह्यू मध्ये दाखवायचं आहे. व्ह्यू टॅबवर क्लिक करायचं.
स्लाइड शॉर्ट व्ह्यूमध्ये. त्यानंतर उत्तर सबमिट करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक नवीन स्लाइड ॲड करायची आणि 2 नंबरच्या स्लाइडला हाईड करायचं आहे. एक नवीन स्लाइड ॲड करायची आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आणि 2 नंबरच्या स्लाइडला हाईड करायचं आहे. स्लाइड शो मध्ये जायचं, हाईड स्लाइड करायचं. पुढचा प्रश्न दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये एक प्रत्येक स्लाइड मध्ये ऍक्शन बटन, नेक्स्ट आणि प्रिव्हियस समाविष्ट करायचं आहे. इन्सर्ट टॅब मध्ये जायचं आहे, सेव्स वरती जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट ओके करा. परत इन्सर्ट, सेव्स, परत या ठिकाणी प्रिव्हियस बटन. असे दोघी स्लाइडला आपल्याला ऍड करायचं आहे. इन्सर्ट टॅबवर जाणार, सेव्सवर जाणार, त्याच्यानंतर इथे जाऊन ओके, परत इन्सर्ट टॅब, परत सेव्स. ज्याप्रमाणे आपल्याला ऍक्शन नेक्स्ट प्रिव्हियस सांगितलंय, बरेच प्रश्नांमध्ये होम येणार आहे, काही प्रश्नांमध्ये साऊंड, हेल्प जे सांगितलं असेल ते इथून ऍक्शन बटन इन्सर्ट करायचे आहे. उत्तर 7 नेक्स्ट. पुढचा प्रश्न दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये वर्ड आर्ट सेव्ह टायगर टेक्स्ट मधून रिफ्लेक्शनचा प्रभाव काढून टाकायचा आहे. या सेव्ह टायगर याला सिलेक्ट करायचं आहे, फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे, परत या ठिकाणी वर्ड आर्ट स्टाईल मध्ये टेक्स्ट इफेक्ट मध्ये जाऊन रिफ्लेक्शनला नन करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये तिसऱ्या स्लाइड मध्ये परिच्छेदाचे केस अप्पर केस बदलायचे. तिसऱ्या स्लाइडवर क्लिक करा. जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्याला सिलेक्ट करा पूर्ण. होम टॅब मध्ये आपल्याला चेंज केसचं ऑप्शन आहे, या ठिकाणी अप्पर केस करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 ब्लँक स्लाइड ऍड करायचा आहे. दुसऱ्या स्लाइड मध्ये दुसऱ्या स्लाइडला फॅट स्लाइड ट्रान्झॅक्शन आणि स्मूथली इफेक्ट अप्लाय करायचा आहे. 2 ब्लँक स्लाइड सांगितले आहेत, 1, 2 आणि 2 नंबरच्या स्लाइडवर क्लिक करून ट्रान्झॅक्शन इफेक्टवर जायचं आहे, फॅडवर क्लिक करायचं आहे आणि इथून इफेक्ट ऑप्शन मधून स्मूथली करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाइड ऍड करायचे आहे आणि त्याला नोट पेज प्रिव्ह्यू मध्ये दाखवायचं आहे. होम टॅब मधून न्यू स्लाइड मधून 2 ब्लँक स्लाइड ऍड करायचं आहे. त्यानंतर व्ह्यू मध्ये जायचं आहे, दुसऱ्या स्लाइडवर क्लिक करून व्ह्यू टॅब मधून नोट पेज व्ह्यू दाखवायचं. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये फुटर टेक्स्ट कंपनी प्रोफाइल सर्व स्लाइड मध्ये ऍड करायचं आहे. इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, फुटरवर जायचं आहे, फुटरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक करून टेक्स्ट टाईप करायचं आहे. कुठल्याही प्रकारे फुटरमध्ये टेक्स्ट टाईप करत असताना सिंगल अवतरण चिन्ह द्यायचं नाही. त्याच्यानंतर अप्लाय टू ऑल करा, सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 सेक्शन हेडर लेआउट असणाऱ्या स्लाइड सर्वात शेवटच्या स्लाइड नंतर ऍड करा. सगळ्यात शेवटच्या स्लाइडवर अगोदर क्लिक करायचं आहे. न्यू स्लाइड मधून सेक्शन हेडर 1 आणि 2. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये कोणत्याही 2 स्लाइड डिलीट करा. स्लाइड डिलीट करायचं, या स्लाइडवर क्लिक करायचं, कीबोर्ड वरती एरो कीच्या वरती डिलीट की आहे ती प्रेस करा. 1, 2. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये पहिल्या स्लाइड मधील शीर्षकातील ओळीला अंतर बदलून 2.5 लाईन्स करा. याला सिलेक्ट करा आणि लाईन स्पेसिंग वर जाऊन 2.5 करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाइड सर्वात शेवटच्या स्लाइड नंतर ऍड करा. सगळ्यात शेवटच्या स्लाइडवर क्लिक करायचं आहे, न्यू स्लाइडवर जायचं आहे, 2 ब्लँक स्लाइड 1 आणि 2, सेव्ह अँड नेक्स्ट.
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये शीर्षकाच्या ओळीतील अंतर बदलून 3.0 लाईन स्पेसिंग करा. आत्ताच मगाशी हा प्रश्न केला, त्याला सिलेक्ट करा. होम टॅबमधून पॅराग्राफ ग्रुपमधून लाईन स्पेसिंगमध्ये जाऊन 3.0. दिलेल्या प्रेझेंटेशनला नोट पेज व्ह्यूमध्ये दाखवा. व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि नोट पेजवर क्लिक करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, शेप्सवर जायचं आहे, रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड ऑप्शन रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून अनाउन्समेंटला डिक्लेरेशनमध्ये रिप्लेस करायचं आहे. होम टॅबमध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला रिप्लेस ऑप्शन दिसतं आहे. MS वर्डमध्ये पण होम टॅबमध्ये सगळ्यात शेवटी रिप्लेस आहे. MS वर्डचा आणि एक्सेलच्या रिप्लेसचा प्रश्न सेम आपण सॉल्व करतो. रिप्लेसवर जायचं, फाइंड वर्ड, पहिले अगोदर हे नाव एंटर करायचं आहे, अनाउन्समेंट. जर कॉपी पेस्ट करता येत असेल तर Ctrl+C ने कॉपी करा, या ठिकाणी पेस्ट करा. आजूबाजू अवतरण चिन्ह द्यायचं नाही. आणि जर आपल्याला कॉपी पेस्ट जमत नसेल तर सरळ टाईप करा, टाइमपास करू नका. आणि या ठिकाणी रिप्लेस ऑल करायचं आहे. ओके, क्लोज. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये कोणत्याही 3 स्लाइड डिलीट करा. पहिल्या स्लाइडवर क्लिक करा, डिलीट की प्रेस करायचे कीबोर्डवरून 1 2 3. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाइडमध्ये ॲक्शन बटन साऊंड आपल्याला कुठेही समाविष्ट करायचा आहे. शेवट स्लाइड क्रमांक 6. इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, इलस्ट्रेशन ग्रुपमधून शेपवर जायचं आहे आणि या ठिकाणी ॲक्शन बटन दिलेलं आहे बघा, साऊंड. ओके, 7 नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाइड ॲड करायचे आहेत आणि सर्व स्लाइडला फॅड, स्लाइड ट्रान्झॅक्शन आणि स्मूथ इफेक्ट अप्लाय करायचं आहे. 1 2 ट्रान्झॅक्शन इफेक्ट, फॅड, स्मूथली. सर्व स्लाइड म्हटले अप्लाय टू ऑल करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 अतिरिक्त ब्लँक स्लाइड, 3 अतिरिक्त ब्लँक स्लाइड ॲड करायचं आहे. सगळ्यात शेवटच्या स्लाइड नंतर इथे जाणार, इथून 3, 1 2 आणि 3. 7 नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाइडला पुश, स्लाइड ट्रान्झॅक्शन आणि फ्रॉम टॉप असा इफेक्ट द्यायचा आहे. सर्व स्लाइडला ट्रान्झॅक्शन आणि इथं काय म्हटलंय, पुश. इथे जायचं डाऊन ॲरोवर आणि इथे पुश नाव बघायचं आहे, हे बघा. आणि त्याला इथे म्हटलंय फ्रॉम टॉप, इथे जायचं आहे फ्रॉम टॉप, अप्लाय टू ऑल, सर्व म्हटलंय. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाइड ॲड करा आणि सर्व स्लाइड पुश ट्रान्झॅक्शन फ्रॉम बॉटम, सेम प्रश्न आहे. 2 ब्लँक म्हटलंय स्लाइड, 1 आणि 2. परत ट्रान्झॅक्शन इफेक्ट, परत पुश, इथे म्हटलंय फ्रॉम बॉटम, अप्लाय टू ऑल. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 5 नवीन स्लाइड ॲड करायचे आहे. ज्यावेळेस काहीच सांगितलं नाही, कुठल्याही स्लाइडचं लेआउट दिलं नसेल तर पहिल्या स्लाइडवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी पहिली स्लाइड काउंटिंग करायची नाही. 1 2 3 4 5. उत्तर सबमिट करा. अतिशय सोपे प्रश्न आहेत. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड आणि रिप्लेस ऑप्शनचा वापर करायचा आहे. प्रेझेंटेशनला डेमॉन्स्ट्रेशनने आपल्याला काय करायचं आहे, रिप्लेस. होम टॅबमध्ये प्रेझेंटेशन हा रिपीट झालेला आहे, रिप्लेसचा प्रश्न. पद्धत एकच राहणार आहे, फक्त टेक्स्ट वेगळे राहणार आहे बस.
रिप्लेस ऑल करा, ओके करा, त्याला क्लोज करा, सेव्ह अँड नेक्स्ट. जर तुम्ही क्लोज केलं नाही मार्क्स मिळणार नाही. दिलेल्या इमेजवर पॉवर पॉईंटमध्ये 4 अतिरिक्त स्लाईड ॲड करायचं आहे. स्लाईड शो रन करताना दुसरे स्लाईड लपवायचे. 4 1 2 3 4. दुसरी स्लाईडवर क्लिक करा, स्लाईड शोवर जा, हाईड स्लाईड करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 अतिरिक्त स्लाईड ॲड करायचा आहे. पहिला स्लाईड अशा प्रकारे टाइम इफेक्ट द्यायचा आहे 5 सेकंदाचा. दुसरी स्लाईड त्यावर रन होणार. 3 अतिरिक्त इथे क्लिक करा, 1 2 3. पहिली स्लाईड ट्रान्झॅक्शन इफेक्ट ऑन माउसवर काढून टाका आफ्टर 5 सेकंद. सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमधील पहिल्या शीर्षक ओळीमधील अंतर बदलून 2.9 करायचं आहे. 2.0 लाईन स्पेसिंग द्यायचे आपल्याला. तेच रिपीट प्रश्न येत आहेत. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाईडची डुप्लिकेट स्लाईड तयार करा. हा रिपीट झालेला नाही, पहिला चॉईस आलेला आहे. दुसऱ्या स्लाईडवर क्लिक करायचं. होम टॅबमध्ये न्यू स्लाईडच्या डाऊन ॲरोवर क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला डुप्लिकेट स्लाईड दिलेलं आहे. डुप्लिकेट स्लाईडवर क्लिक करायचं आहे. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 9 अतिरिक्त स्लाईड ॲड करायचं आहे. पहिल्या स्लाईडवर क्लिक करा. पहिली स्लाईड काउंटिंग करायची नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 ब्लँक स्लाईड ॲड करा. सर्व स्लाईड्सला अनकवर स्लाईड ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्या, फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट द्या. 3 ब्लँक म्हटलं आहे. पहिल्या स्लाईडवर क्लिक करा. न्यू स्लाईडच्या डाऊन ॲरोवरून 3 ब्लँक स्लाईड 1 2 आणि 3. ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचं आहे अनकवर. आणि इथं काय म्हटलं आहे त्यांनी, फ्रॉम टॉप अप्लाय टू ऑल. किंवा जेव्हा सर्व स्लाईड म्हटलं असेल तेव्हा अप्लाय टू ऑल. काहीच म्हटलं नसेल तर काहीच करायचं नाही. दिलेल्या इमेज पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड ॲड करा. ऑलरेडी एकच स्लाईड आहे, इथे ब्लँक स्लाईड ॲड करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा आणि सर्व स्लाईडला रँडम बार असा ट्रान्झॅक्शन इफेक्ट हॉरिझॉन्टल इफेक्ट द्यायचा आहे. 2 ब्लँक स्लाईड 1 आणि 2 आणि ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचा आहे इथे रँडम बार. बरोबर आहे. रँडम बार हा हॉरिझॉन्टल. सर्व स्लाईड अप्लाय टू ऑल, सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 नवीन स्लाईड ॲड करायचं आहे. पहिल्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा आहे ऑफिस. तो कॉपी पेस्ट करायचा आहे, स्लाईड शॉर्ट ऑर्डरमध्ये दाखवायचं आहे. 1 2 3 4. पहिल्या स्लाईडवर क्लिक करा, इन्सर्टवर जा, टेक्स्ट बॉक्सवर जा, तर ॲड करा आणि या ठिकाणी कॅपिटलमध्ये ऑफिस शब्द टाईप करा. परत या ठिकाणी क्लिक करून त्याला कॉपी करा, प्रत्येक स्लाईडमध्ये पेस्ट करा. न्यू टॅबवर जा, स्लाईड शॉर्टरवर क्लिक करा, उत्तर सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये शीर्षक ओळीतील अंतर बदलून 1.5 लाईन करा. त्याला सिलेक्ट करा, इथून 1.5 करा. स्लाईड नंबर 2चा लेआउट बदलून कंटेन विथ कॅप्शन असं करा. 2 नंबरच्या स्लाईडवर क्लिक करायचं आहे, लेआउट ऑप्शनवर जायचं आहे आणि या ठिकाणी कंटेंट विथ कॅप्शन जे सांगितलं असेल ते लेआउटवर क्लिक करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त स्लाईड ॲड करा. दुसऱ्या स्लाईडमध्ये अप ॲरो इन्सर्ट करा. 1 2. दुसऱ्या स्लाईडमध्ये आपल्याला अप ॲरो इन्सर्ट टॅब, सेफ्टमध्ये जाऊन ॲरोमध्ये जाऊन हा अप ॲरो आहे बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा. सर्व स्लाईडला चेक बोर्ड स्लाईड ट्रान्झॅक्शन इफेक्ट फ्रॉम टॉप व्हेरिएशन अप्लाय करायचं आहे. 2 ब्लँक स्लाईड 1 आणि 2.
आणि त्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट अप्लाय करायचा आहे. चेक बोर्ड फ्रॉम टॉप कन्फर्म करून घ्या. सर्व स्लाइड म्हटलं आहे का? सर्व स्लाइड म्हटलं असेल तर अप्लाय टू ऑल करा. जर नाही केलं उत्तर चुकणार. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 स्लाइड ॲड करायचं आहे. पहिल्या स्लाइडला 4 सेकंदानंतर आपण बदलायचे आहे. 1, 2 पहिली स्लाइडवर क्लिक करा. ट्रान्झॅक्शन इफेक्टवर जा. ऑन माऊसच्या बटनवर क्लिक करून ते डिसेबल करा. आफ्टर 4 सेकंड दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाइडमध्ये कुठेही ॲक्शन बटन होम इन्सर्ट करायचं आहे. दुसऱ्या स्लाइड क्रमांक 2 मध्ये इन्सर्ट सेव्ह आणि या ठिकाणी तुम्हाला होम दिसेल. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टायटल अँड कंटेंट लेआउट असा नवीन स्लाइड सर्वात शेवटी इन्सर्ट करा. टायटल अँड कंटेंट हे बघा. दिलेल्या प्रेझेंटेशन मधला नोट पेज व्ह्यू मध्ये दाखवा. व्ह्यू टॅबवर क्लिक करायचं आहे. नोट पेजवर जायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये या ब्लँक स्लाइड ऍड करायचं आहे आणि सर्व स्लाइडला अनकव्हर ट्रान्झॅक्शन फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट द्यायचा आहे. 4 ब्लँक स्लाइड 1, 2, 3 आणि 4 ट्रान्झॅक्शन इफेक्टवर जायचं आहे. अनकव्हरवर जायचं आहे आणि या ठिकाणी फ्रॉम टॉप करायचं आहे आणि सर्व स्लाइड म्हटलंय म्हणून अप्लाय टू ऑल करणार. शेवटचा प्रश्न आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायचा आहे. दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि पिक्चर टेक्स्ट लिहा. एक ब्लँक स्लाइड ॲड करायची आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये इन्सर्ट त्यावर जाऊन टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा आहे. त्या ठिकाणी पिक्चर ॲड करायचं नाही आहे. नाही तर एकदम अति हुशार पोरं असतात ते पिक्चर म्हटलं म्हणजे पिक्चर टाका. त्या ठिकाणी पिक्चर टेक्स्ट इन्सर्ट करायची आहे. स्मॉल लेटर मध्ये 7 नेक्स्ट. या ठिकाणी आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत.